करता तू? मराठी में कौन बोला तेरे को गाने? हाँ? देख, मेरा धंधा महाराष्ट्र में, रिस्पेक्ट। मराठी मेरे को पर्सनली बहुत अच्छा लगता है। मेरे बार में मराठी लोग भी ज्यादा आता, लेकिन गाना सबको हिंदी सुनना। समझा? ये तो समझा नहीं क्या रे? बोला ना हमने, हाँ? हिंदी गाना गाओ ना, हिंदी हिंदी गाना गाना पब्लिक ज्यादा आना, ठीक है? समझा रे? चल चल। हेलो. So today we will have a lecture on properties of color. Hue, value and chroma are mainly the term that describes the color. Hue, value आणि chroma. आता हे बघूया आपण ह्यू म्हणजे काय, व्हॅल्यू म्हणजे काय, क्रोमा म्हणजे काय आणि प्रॉपर्टीज कलरच्या काय काय असतात. देर आर मेनी व्हेरिएशन्स ऑफ ईच कलर दॅट अपियर्स ऑन द कलर व्ह्यू. Many may vary according to their lightness or darkness and according to their brightness or dullness. कलर व्हील मध्ये पुष्कळशे रंग जे आहेत ते लाईट असतील किंवा डार्क असतील किंवा ते ब्राईट असतील किंवा डल असतील. तर त्याप्रमाणे त्याचे ह्यू, क्रोमा किंवा व्हॅल्यू चेंज होत असतो. तर ह्यू म्हणजे काय? ह्यू इज सिम्पली द कलर that describes hue is simply the color quality that has been given the certain name for identification. म्हणजे त्या रंगाचं नाव जसं आपल्याला लहानपणीपासून शिकवलेलं आहे की लाल रंग म्हणजे कोणता, निळा कोणता, पिवळा कोणता, म्हणजे त्या रंगाला असं एक ठराविक नाव असलेलं जो क्वालिटी आहे that is called hue. The primary and secondary colors are hues आयडेंटिफाईड बाय नेम्स. प्रायमरी किंवा सेकंडरी कलर आपण कलर व्हील बघितलं त्यामध्ये प्रायमरी किंवा सेकंडरी कलर जे आहेत दॅट इज रेड, ऑरेंज, ब्ल्यू, व्हायलेट ही याला नावं आहेत की जांभळा रंग म्हणल्यानंतर आपल्याला डोळ्यासमोर लगेच तो जांभळा रंग येतो. दॅट इज ह्यू ऑफ दॅट कलर. कलर इज मोर जनरल टर्म रेफरिंग टू डिफाइन definite identification of color. Hue is the essential quality that distinguish one color from another. की पिवळा रंग आणि लाल रंग हा वेगळ्या वेगळ्या प्रकारचा असतो हे आपल्याला माहित आहे. तर ते कशामुळे माहित आहे की ह्यू आपल्याला माहित आहे की त्या रंगाचं नाव आपल्याला माहित आहे. त्यामुळे पिवळा रंग आणि हिरवा रंग किंवा निळा रंग हे आपण डिफाईन करू शकतो. म्हणजेच काय, त्या रंगाचं नाव जे असेल दॅट इज ह्यू ऑफ दॅट कलर. हा रंग ह्यू जो आहे तो कुठलाही एकमेकात रंग मिसळून म्हणजे त्याची व्हॅल्यू चेंज करत नाही. आता व्हॅल्यू म्हणजे काय आपण बघूया. व्हॅल्यू इज लाईटनेस और डार्कनेस ऑफ कलर. व्हॅल्यू म्हणजे काय, लाईटनेस किंवा डार्कनेस ऑफ कलर. द बेसिक कलर्स ऑन कलर व्हील कॅन बी लाइटन टू पेल टिंट्स और डार्कन टू शेड. म्हणजे आपण लाल रंग घेतला, त्या लाल रंगामध्ये जर पांढरा रंग आपण मिक्स केला तर गुलाबी रंग तयार होईल. दॅट इज टिंट ऑफ रेड कलर. आणि त्यामध्ये जर ब्लॅक कलर मिक्स केला तर त्याचा ब्राऊन कलर तयार होईल. दॅट इज शेड ऑफ दॅट कलर.
The center color in each column is at its full value. जो प्युअर रंग असेल त्याची व्हॅल्यू जास्त असेल, म्हणजे डार्क रेड कलर, आपण पोस्टल रेड म्हणू, त्याची व्हॅल्यू जास्त असेल. द कलर बिकम्स लाइटर अबव अँड डार्कन्स बिलो दॅट व्हॅल्यू. जसं आपण व्हाईट मिक्स करत गेलो तर त्याची व्हॅल्यू वाढत जाईल, जसं आपण ब्लॅक मिक्स करत गेलो तर त्याची व्हॅल्यू कमी होत जाईल. म्हणजेच काय, दिसण्याचं प्रमाण कमी होत जाईल. बाय मिक्सिंग व्हाईट टू अ कलर वी गेट टिंट ऑफ दॅट कलर. आपण एखाद्या रंगात व्हाईट मिक्स केला तर त्यापासून आपल्याला त्या रंगाची टिंट मिळेल. अँड बाय मिक्सिंग ब्लॅक वी गेट शेड ऑफ दॅट कलर. आणि आपण जर ब्लॅक कलर मिक्स केला तर त्या रंगाची आपल्याला शेड मिळेल. फॉर एक्झाम्पल, रेड प्लस व्हाईट इज इक्वल टू पिंक. पिंक इज द टिंट ऑफ रेड कलर. आणि तेच रेड प्लस ब्लॅक दॅट इज इक्वल टू ब्राऊन. ब्राऊन इज शेड ऑफ रेड कलर. म्हणजे आपण पिंक इज द टिंट ऑफ रेड कलर आणि ब्राऊन इज द शेड ऑफ रेड कलर. हे आपण व्हॅल्यू त्याची डिफाईन केली. पिंक हा ब्राईट किंवा लाईट कलर असेल आणि तसंच ब्राऊन हा कसा असेल की डार्क कलर असेल. दॅट इज शेड ऑफ दॅट कलर. आपण जनरली घरामध्ये इंटिरियर करताना शेड्स जास्त वापरत नाही, वेगवेगळ्या प्रकारच्या टिंट्स जास्त वापरतो. नेक्स्ट प्रॉपर्टी आहे कलरची, दॅट इज इंटेन्सिटी. इंटेन्सिटी और क्रोमा, इट इज ऑल्सो कॉल्ड एज सॅच्युरेशन ऑफ कलर. इट इज ब्राइटनेस or dullness of color. A color in its purest form is bright and greatest intensity. For example, tomato is brighter than carrot. आपण डार्क रेड कलरचा टोमॅटो घेतला आणि गाजर घेतलं. आता गाजर सुद्धा लाल रंगाचा असतं, टोमॅटो सुद्धा लाल रंगाचा असतो, पण गाजर आपल्याला त्याची इंटेन्सिटी कमी वाटेल आणि टोमॅटो डार्क रेड कलरचा असल्यामुळे तो आपल्याला लगेच नजरेत भरेल आपल्याला. That is intensity of color. Dullness of color can be achieved by adding neutral colors, that is gray, which reduce the intensity. म्हणजे दिसण्याचं प्रमाण आपल्याला कमी करायचं असेल, इंटेन्सिटी कमी करायची असेल तर आपल्याला त्यामध्ये ग्रे कलर ऍड करावा लागेल. त्यामुळे त्या कलरचं डलनेस तयार होईल. मी आणखी एकदा रिपीट करतो की प्रॉपर्टीज ऑफ कलर 6:30 वाजता लेक्चर सुरू केल्यामुळे थोडंसं आणखी एकदा रिपीट करतो. कलरच्या प्रॉपर्टीज आपल्याला बघायच्या आहेत. ह्यू, व्हॅल्यू अँड क्रोमा आर मेनली द टर्म that describes the color. There are many variations of each color that appears on color wheel, may vary according to their lightness or darkness and according to their brightness or dullness. Color wheel मध्ये आपल्याला खूपशे रंग मिळतील की ते लाईट असतील, डार्क असतील किंवा डल असतील. तर ते आपण कसे ओळखायचे किंवा कसे तयार करायचे त्यासाठी आपल्याला कलरच्या प्रॉपर्टीज माहित असणं आवश्यक आहे. सो फर्स्ट प्रॉपर्टी इज ह्यू. ह्यू म्हणजे काय की त्या रंगाला असलेलं नाव. आपल्याला माहित आहे की लहानपणापासून आपल्याला शिकवलं की हिरवा रंग म्हणजे कसा असतो, लाल रंग म्हणजे कसा असतो, निळा रंग म्हणजे कसा असतो. त्यामुळे ते रंग आपण ओळखू शकतो, म्हणजे त्या रंगाला एक नाव आहेत. तेच आपण कुठलाही एखादा वेगळा रंग घेतला कलर व्हील मधला, जनरली टर्शरी कलर व्हील मधला, टर्शरी कलर मधला, तर त्या रंगाला आपल्याला नाव देता येत नाही. दॅट इज नॉट ह्यू ऑफ दॅट कलर. म्हणजे प्रायमरी कलर किंवा सेकंडरी कलर आहेत त्याला नावं आहेत की रेड, ऑरेंज, ब्ल्यू, व्हायलेट, ही नावं आहेत त्याला. दॅट इज ह्यू ऑफ दॅट कलर. Hue is simply the color quality that has been given certain name for the identification. The primary and secondary colors are hues identified by names. Red, orange, blue, violet, etc. हे जे आहेत ते ह्यू आहेत. Color is most general term referring to definite identification of color.
म्हणजे रंगाचं नाव आपल्याला ओळखता येणं, दॅट इज ह्यू ऑफ दॅट कलर. ह्यू इज इसेन्शियल क्वालिटी दॅट डिस्टिंग्विशेस वन कलर फ्रॉम अनदर. आपण निळा रंग, पिवळा रंग असं ओळखू शकतो कारण त्याचा ह्यू जो आहे तो आपल्याला माहित आहे, की त्या रंगाचं नाव आपल्याला माहित आहे. त्या रंगाचं नाव असलेलं जो प्रॉपर्टी आहे दॅट इज ह्यू ऑफ दॅट कलर. सेकंड प्रॉपर्टी आहे दॅट इज व्हॅल्यू ऑफ दॅट कलर. व्हॅल्यू आपण कमी करू शकतो त्या कलरची किंवा वाढवू शकतो. एखाद्या रंगामध्ये आपण जर व्हाईट कलर मिक्स केला तर त्या रंगाची व्हॅल्यू आपण वाढवतो, किंवा ब्लॅक कलर मिक्स केला तर त्या रंगाची व्हॅल्यू आपण कमी करतो. दॅट इज व्हॅल्यू ऑफ कलर. Value is lightness or darkness of color. The basic colors on color wheel can be lightened to pale tints or darkened to shade. म्हणजे बेसिक रंग जो आहे त्यामध्ये आपण लाईट करू शकतो तो रंग, किंवा डार्क करू शकतो. हे कशामुळे करू शकतो? जर आपल्याला बेसिक कलर मध्ये जर मी व्हाईट कलर मिक्स केला तर त्याला आपल्याला तो कलर लाईट होईल, किंवा त्यामध्ये जर ब्लॅक कलर मिक्स केला तर त्यामध्ये तो डार्क होईल. The center color in each column is at its full value. मूळ जो रंग आहे, समजा मी रेड कलरचं उदाहरण घेतलं, रेड कलर मध्ये जर मी व्हाईट कलर मिक्स केला तर आपल्याला पिंक कलर मिळेल. सो पिंक इज टिंट ऑफ रेड कलर. रेड जो आहे तो मुख्य असेल कलर, त्यामध्ये व्हाईट कलर मिक्स केल्यानंतर आपल्याला पिंक कलर मिळेल. ब्लॅक कलर मिक्स केल्यानंतर आपल्याला ब्राऊन कलर मिळेल. द कलर बिकम्स लाइटर अबव अँड डार्कन्स बिलो दॅट व्हॅल्यू. म्हणजे तो कलर जो आहे तो कलर आपल्याला त्यामध्ये जर आपण व्हाईट मिक्स केला तर लाईट होईल, आणि ब्लॅक मिक्स केला तर डार्क होईल तो कलर. दॅट इज व्हॅल्यू ऑफ दॅट कलर. बाय मिक्सिंग व्हाईट टू अ कलर वी गेट tint of that color, tint, tint of that color, and by mixing white black we get shade of that color. म्हणजे व्हाईट कलर मिक्स केला तर आपल्याला त्या कलरची टिंट मिळेल, आणि तेच आपण ब्लॅक कलर मिक्स केला तर त्या कलरची आपल्याला शेड मिळेल. फॉर एक्झाम्पल, रेड प्लस व्हाईट इज इक्वल टू पिंक. सो पिंक इज टिंट ऑफ रेड कलर. म्हणजे रेड कलरची टिंट आपण जर म्हणायचं असेल तर तो गुलाबी रंग असेल, आणि त्याच रेड कलर मध्ये जर मी ब्लॅक मिक्स केला तर ब्राऊन कलर तयार होईल. सो ब्राऊन इज शेड ऑफ रेड कलर. पिंक म्हणजे काय? ही टिंट ऑफ रेड कलर, आणि ब्राऊन इज द शेड ऑफ रेड कलर. दॅट इज व्हॅल्यू ऑफ दॅट कलर. व्हॅल्यू मुळे काय होतं, आपल्याला कलरची व्हॅल्यू वाढवल्यामुळं आपल्याला तो रंग उठावदार दिसेल. आपण जनरली घरामध्ये इंटिरियर मध्ये कलर्स जे वापरतो ते टिंट वाले कलर वापरतो, की जास्त शेड वाले कलर जास्त वापरत नाही. मग ते कुठं वापरणार आपण? सोफ्याला असेल किंवा कुशनला असेल, तिथं आपण हे कलर्स वापरू शकतो. पण डायरेक्ट भिंतीला आपण ब्राऊन कलर दिला तर ते रूम आपल्याला खूप कशी तरीच वाटेल, किंवा काही कळणारच नाही की त्या रूम मध्ये राहावं की नको असं वाटेल आपल्याला. पण त्याऐवजी जर आपण गुलाबी रंग दिला तर ती रूम अगदी प्रशस्त वाटेल, व्यवस्थित. त्यानंतर नेक्स्ट प्रॉपर्टी आहे दॅट इज इंटेन्सिटी. Intensity or chroma, it is also called saturation of color. It is brightness or dullness of color. म्हणजे इंटेन्सिटी म्हणजे काय? त्या कलरचं ब्राईटनेस किंवा डलनेस. मग हा कशापासून तयार करू शकतो आपण? एखाद्या कलर मध्ये जर मी ग्रे ऍड केला, म्हणजे ब्लॅक किंवा व्हाईट मिक्स केला, तर त्याची इंटेन्सिटी आपण कमी करू शकतो. त्याचं बेस्ट एक्झाम्पल आहे टोमॅटो आणि गाजर. आता टोमॅटो सुद्धा रेड कलरचं असतं आणि गाजर सुद्धा रेड कलरचं असतं, पण टोमॅटो आपल्याला उठून दिसतो आणि तेच गाजर आपल्याला उठून दिसत नाही. जर आपण दूर नजरेनं बघितलं तर टोमॅटो आपल्याला लगेच नजरेत दिसेल. दॅट इज इंटेन्सिटी ऑफ दॅट कलर. अ कलर इन इट्स प्युरेस्ट फॉर्म इज ब्राईट अँड हॅज ग्रेटेस्ट इंटेन्सिटी. ज्यावेळी कलर प्युअर फॉर्म मध्ये असतो तो एकदम ब्राईट असतो आणि त्याची इंटेन्सिटी सगळ्यात जास्त असते. त्यामुळे हायवेवरून जाताना तुम्ही जर साईडच्या पट्ट्या जर बघितल्या किंवा जर बोर्ड्स बघितले ते येलो कलरचे असतात, कारण त्याच्यात जास्तीत जास्त इंटेन्सिटी असते, आपल्या नजरेला लगेच खेचून घेतलं जातं. फॉर एक्झाम्पल, टोमॅटो इज ब्राईटर दॅन कॅरट. की गाजरापेक्षा टोमॅटो जो आहे तो ब्राईट आहे. डलनेस ऑफ अ कलर कॅन बी अचीव्ड बाय ऍडिंग न्यूट्रल कलर्स. न्यूट्रल कलर कोणते? दॅट इज ब्लॅक किंवा व्हाईट, दॅट इज ग्रे. ब्लॅक अँड व्हाईट मिक्स केल्यानंतर आपल्याला ग्रे कलर मिळेल, विच रिड्यूस द इंटेन्सिटी
आणि ग्रे मिक्स मूळ रंगामध्ये जर ग्रे आपण मिक्स केला which reduces the intensity of the original color, right? Those are the properties of color, the hue, value and intensity. Next is use of different colors, की कोणता रंग कुठं वापरायचा आणि त्यामुळे काय फरक पडेल. आता रेड कलर, use of red color for a room can give a cozy feeling. तिथं आपल्याला रेड कलरचा जास्त जर वापर आपण जर केला तर एक अपुरं असं वातावरण निर्मिती होईल. रेड इज वॉर्म कलर. अन ऑब्जेक्ट विथ रेड कलर गिव्स विविडनेस, वैविध्यता दाखवेल तो. विविडनेस म्हणजे वैविध्यता, की आपण रेड कलर आता घरामध्ये कुठं वापरणार, की जिथं आपल्याला छोटे ऑब्जेक्ट्स आहेत, की जिथं एखादी फुलदाणी आहे तर ते आपल्याला नजरेत भरायला पाहिजे, तर तिथं आपण डार्क रेड कलर वापरणार. अगदी डायरेक्टली भिंतीला काय आपण डार्क रेड कलर वापरणार नाही. आता वॉर्म कलर म्हणजे काय आणि कूल कलर म्हणजे काय? तर वॉर्म कलर म्हणजे, एक मिनिट, तर वॉर्म कलर जे आगीमध्ये जे रंग असतात दोज आर कॉल्ड वॉर्म कलर. फायर मध्ये जे कलर्स असतात दोज आर कॉल्ड वॉर्म कलर. की रेड असेल, ऑरेंज असेल, येलो असेल, दीज आर वॉर्म कलर्स. आणि कूल कलर्स म्हणजे जे पाण्यामध्ये असतील किंवा ढगांमध्ये असतील, हवेमध्ये असतील, मग ते कुठले ग्रीन असतील, ब्ल्यू असतील, दोज आर कॉल्ड कूल कलर्स. तर रेड इज वॉर्म कलर. आता येलो हा सुद्धा वॉर्म कलर आहे. येलो इज ऑल्सो वॉर्म कलर. येलो कलर रिफ्लेक्ट्स लाईट. पिवळा रंग जो आहे तो लाईट रिफ्लेक्ट करेल. द यूज ऑफ येलो कलर फॉर अ रूम गिव्स स्पेशियस फिलिंग. येलो कलर आपण जर रूमला दिला तर तिथं एक स्पेशियस फिलिंग येईल. कारण का, डायरेक्टली मी डार्क येलो म्हणत नाही, आपण त्या येलोचे टिंट्स वापरू शकतो, की आपण त्याला म्हणूया की त्याला आपण येलो मध्ये व्हाईट मिक्स केला तर जी टिंट तयार होईल ती जर आपण वापरली तर त्या रूमला आपण एक स्पेशियस फिलिंग देऊ शकतो. आणि येलो कलर जो आहे तो लाईट रिफ्लेक्ट करतो, त्यामुळे ती रूम आहे त्यापेक्षा मोठी वाटेल, व्हिज्युअली मोठी वाटेल ती. ग्रीन इज कूल कलर. इट कॅन बी यूज इन ऑफिसेस अँड वर्क स्पेसेस टू क्रिएट प्लेझंट अँड कूल ॲटमॉस्फिअर. ग्रीन जो आहे तो कूल कलर आहे, त्यामुळे तो ऑफिसेस मध्ये किंवा जिथं कामाची जागा आहे तिथं जर आपण वापरला तर तिथं एक कूल ॲटमॉस्फिअर तयार होईल. त्यामुळे तिथं काम जास्त होऊ शकेल, व्यवस्थित होऊ शकेल. ब्ल्यू इज ऑल्सो कूल कलर. इट सीम्स टू क्वाईट. म्हणजे मला असं वाटतं की जगातल्या जवळपास 75% लोकांना ब्ल्यू कलर जास्त आवडतो. 75% लोकांना. मला पण आवडतो. तर कारण का, इट सीम्स टू क्वाईट, शांत वाटतो. बट वेन इट इज बोल्डली यूज, विविड अँड ब्राईट इफेक्ट्स कॅन बी क्रिएटेड. तेच मी ब्लू कलर एकदम मी तिथं जांभळा रंग वापरला, जांभळा रंग अगदी जांभळासारखा जर रंग वापरला तर काय होईल, तिथे एकदम ब्राईट इफेक्ट तयार होईल, किंवा विविड म्हणजे अगदी वैविध्यपूर्ण इफेक्ट तयार होईल ब्ल्यू कलर असून सुद्धा. पण रेग्युलर आपण ब्ल्यूच्या जर टिंट्स वापरल्या, आकाशी रंग आपण ज्याला म्हणतो, तर तो एक शांत कलर आहे. आता न्यूट्रल कलर्स, ब्लॅक अँड व्हाईट आर न्यूट्रल कलर्स. आपण प्रायमरी कलर्स बघितले, सेकंडरी टर्शरी कलर्स बघितले, हे कलर्स होते. पण ब्लॅक अँड व्हाईट हे जे आहेत ते न्यूट्रल कलर्स आहेत, की त्यामध्ये रंग नाही आहेत ते, पण तरी सुद्धा ते असल्यामुळे रंग आहेत असं पण आहे. So they are called neutral colors. These can be used for background like walls, floors. Neutral background provides a good contrast with furniture and other accessories. की न्यूट्रल जर बॅकग्राऊंड असेल, म्हणजे समजा एखादं कपड्याचं शोरूम आहे आणि कपड्याच्या शोरूमला मी जर वेगळ्या वेगळ्या रंगाचे जर भिंती रंगवल्या आणि त्यावर जर कपडे मी डिस्प्ले केले तर काय होईल, तो कपडा उठून दिसणार नाही. त्याच्याऐवजी मग मी जर त्या भिंतीला डायरेक्टली व्हाईट कलर दिला, तुम्ही पुष्कळशा शोरूम्स मध्ये बघितलं असेल की
वॉलला जनरली व्हाईट कलर किंवा असा ग्रे कलर दिलेला असतो की ज्यामुळं ती वस्तू उठून दिसायला पाहिजे. ते एक न्यूट्रल बॅकग्राऊंड क्रिएट करतं. दॅट इज कॉल्ड न्यूट्रल कलर्स. हे आपण बघितले वेगळे वेगळे रंग आणि त्याचा उपयोग आपण कसा करू शकतो. आता सगळ्यात महत्वाचं आहे की या कलर्स आपल्याला वापरायचे आहेत तर त्याचे कलर स्कीम्स तयार करायला पाहिजेत. तर कलर स्कीम्स म्हणजे काय हे आपण बघूया. तर यातली फर्स्ट कलर स्कीम जी आहे दॅट इज मोनोक्रोमॅटिक कलर स्कीम. आता या पिक्चर मध्ये दिसेल की ब्ल्यू कलर आणि त्याच्याच वेगळ्या वेगळ्या टिंट्स आणि शेड्स. आपण काय म्हणलं, ब्ल्यू कलर मध्ये व्हाईट कलर मिक्स केला की हा आकाशी रंग झाला. ब्ल्यू कलर मध्ये ब्लॅक कलर मिक्स केला की हा व्हायोलेट किंवा जांभळा रंग झाला. तर ह्या ब्ल्यू कलरच्या टिंट्स आणि शेड्स वापरून इंटेरियर मध्ये हे असा इफेक्ट तयार केला जातो. दॅट इज कॉल्ड मोनोक्रोमॅटिक कलर स्कीम. In this color scheme, tints, tones and shades of any one color are used. एकाच रंगाच्या tints, tones किंवा shades वापरून जी कलर स्कीम केली जाते that is called monochromatic color scheme. Any color plus black, white or gray color. The appearance of this color scheme seems monotonous and sometimes become boring. आपल्याला तोच रंग जर सारखा जर बघितला आपण तर काही वेळानंतर ते बोरिंग वाटू शकतं. कारण एक सारखेपणाचा आपल्याला कंटाळा येतो, तेच करायचा कंटाळा येतो. त्यामुळे ही कलर स्कीम काही वेळेला ती बोरिंग होऊ शकते. एकच रंग समजा लिव्हिंग रूमला सुद्धा तोच आहे, किचनला सुद्धा तोच आहे, बेडरूमला तोच आहे, तर आपल्याला ते बोरिंग वाटू शकेल. त्यामध्ये वैविध्यता वाटणार नाही. पण एकाच रूम पुरता हा जर कलर स्कीम वापरली मोनोक्रोमॅटिक कलर स्कीम म्हणजे एकाच रंगाचे टिंट्स आणि शेड्स जर वापरले तर ती दिसायला खूप सुंदर दिसते. आणि प्लस इथं जर बघितलं तुम्ही हे फ्लॉवर पॉट आहेत ते व्हाईट कलरचे यूज केलेले आहेत किंवा हे लॅम्प शेड आहे ती सुद्धा व्हाईट म्हणजे न्यूट्रल कलर सुद्धा इथं ऍड केलेले आहेत. मोनोक्रोमॅटिक कलर बरोबर हे न्यूट्रल कलर सुद्धा ऍड केलेले आहेत. दॅट इज कॉल्ड म्हणजे एकाच रंगाच्या टिंट्स आणि शेड्स वापरून जी कलर स्कीम आपण तयार करतो दॅट इज कॉल्ड मोनोक्रोमॅटिक कलर स्कीम. सेकंड आहे ॲक्रोमॅटिक कलर स्कीम किंवा ज्याला आपण म्हणू ग्रे स्केल आपण म्हणू. या पिक्चर मध्ये दिसेल आपल्याला की ब्लॅक आणि व्हाईट हे दोनच कलर वापरून ही कलर स्कीम तयार केलेली असते. दॅट इज कॉल्ड ॲक्रोमॅटिक कलर स्कीम. Mixing of black and white in different proportion, we can get many tints and tones or variations of gray color. Black and white आपण वेगवेगळ्या प्रपोर्शन मध्ये जर मिक्स केले तर त्याचा आपल्याला खूपशे टिंट्स मिळतील, शेड्स मिळतील, म्हणजे ग्रे कलरचे वेगवेगळे आपल्याला प्रकार मिळतील. This color scheme is mostly used for large spaces. मोठी जिथं जागा आहे तिथं ही कलर स्कीम वापरली जाते. As this color scheme is neutral color scheme, it does not express any emotions. आता ही न्यूट्रल असल्यामुळं त्यात आपल्याला बोल्डनेस किंवा इमोशन्स काही क्रिएट करता येऊ शकत नाही. When we want neutral background, mostly we use this color scheme. की जिथं म्हणजे शॉप्स आहेत वगैरे जिथं आपल्याला मग जसं आपण म्हणलं की तिथं आपल्याला न्यूट्रल बॅकग्राऊंड पाहिजे आहे, दॅट टाइम वी यूज दिस कलर स्कीम दॅट इज ॲक्रोमॅटिक कलर स्कीम किंवा ग्रे स्केल आपण यूज करतो तिथं. नेक्स्ट कलर स्कीम आहे दॅट इज ॲनालॉगस ऑर रिलेटेड कलर स्कीम. आता इथं जर बघितलं आपण ब्ल्यू कलर, येलो कलर, ग्रीन कलर हे तीन कलर प्रॉपरली वापरलेले आहेत. ब्ल्यू, येलो आणि ग्रीन. म्हणजे काय आपण बघूया. We use 2 or 3 colors side by side on color wheel are used for this color scheme. Color wheel मधले साइड बाय साइडचे शेजारचे असलेले 2 किंवा 3 रंग वापरले आपण तर त्यापासून ही कलर स्कीम तयार होईल. Which have similarity, for example yellow and yellowish green. म्हणजे येलो आणि म्हणजे ग्रीन कशामुळे कलर तयार होतो, ब्ल्यू आणि येलो मिक्स केल्यानंतर ग्रीन कलर तयार होतो. म्हणजे हे यामध्ये एक प्रकारची सिमिलॅरिटी आहे. असं जर आपण कलर स्कीम तयार केली दॅट इज कॉल्ड ॲनालॉगस ऑर रिलेटेड कलर स्कीम. बाय युजिंग व्हेरिएशन्स ऑफ व्हॅल्यूज अँड इंटेन्सिटीज ऑफ कलर
interesting and appealing combinations can be worked out. This color scheme can be used in residence. घरामध्ये आपल्याला ही कलर स्कीम खूप सुंदर वाटेल की एकच रंग, दोन तीन रंग आहेत यामध्ये, पण ते एकमेकाला पूरक आहेत. पूरक, अॅनालॉगस म्हणजे काय किंवा रिलेटेड म्हणजे काय, पूरक आहेत. एकमेकाला पूरक असणारे रंग आपण जर वापरले, दॅट इज कॉल्ड अॅनालॉगस और रिलेटेड कलर स्कीम. त्यानंतर नेक्स्ट आहे कॉम्प्लिमेंटरी कलर स्कीम, की ज्यामध्ये आपण डायरेक्टली दोन अपोजिट कलर्स वापरतो. इथं हा कूल कलर आहे, म्हणजे ग्रीन म्हणल्यानंतर कूल कलर आला आणि रेड म्हणल्यानंतर वॉर्म कलर आला. दोन्ही अपोजिट कलर्स आहेत. हे जरी वापरले आपण तरी ते आपण पासून कलर स्कीम तयार करू शकतो. दॅट इज कॉल्ड कॉम्प्लिमेंटरी कलर स्कीम. इन दिस कलर स्कीम, टू अपोजिट साइड कलर्स ऑन कलर व्हील आर यूज. फॉर एक्झाम्पल वॉर्म अँड कूल कलर्स. इथं या चित्रामध्ये सुद्धा दिसेल रेड आणि ग्रीन, वॉर्म कलर आणि कूल कलर. हे जर वापरले आपण तर त्यापासून कॉम्प्लिमेंटरी कलर स्कीम तयार होईल. इट इज इम्पॉर्टंट दॅट वन कलर डॉमिनेट्स इन रूम. इथं या रूम मध्ये जर बघितलं तुम्ही, जरी हा रेड कलर वॉर्म कलर असेल तर पहिल्यांदा ह्या भिंतीकडे लक्ष जातं, कूल कलर असून सुद्धा, कारण विच डॉमिनेट्स दिस इंटिरियर. Color used under this scheme complement each other and there is balance. For example, colors like medium yellow and orange, cream and dark blue. हे सुद्धा आपण येलो, ऑरेंज, ब्ल्यू हे सुद्धा आपण रंग वापरून कलर स्कीम तयार करू शकतो. दॅट इज कॉल्ड कॉम्प्लिमेंटरी कलर स्कीम. नेक्स्ट कलर स्कीम आहे स्प्लिट कॉम्प्लिमेंटरी कलर स्कीम, की यामध्ये तीन रंग वापरलेले असतात. This color scheme have balanced group of three colors which can go together in harmony. म्हणजे एक सारखे रंग तीन आपण जर वापरले, आता इथं सुद्धा हे जे आहे ब्ल्यू कलर म्हणजे म्हणल्यानंतर हा ब्ल्यू असेल तर तो एकदम कूल कलर असेल. हा जो आहे येलो तो वॉर्म कलर आहे. आणि हे जर ह्यामध्ये जर आपण रेड मिक्स केला तर थोडासा व्हायलेट तयार होईल. म्हणजे हा कसा आहे की थोडासा हा कम्प्लिटली वॉर्म कलर आहे, हा कम्प्लिटली कूल कलर आहे, तर हा वॉर्म पण आहे आणि कूल पण आहे. असं आपण स्प्लिट कॉम्प्लिमेंटरी कलर स्कीम तयार करू शकतो. दिस कलर स्कीम हॅव बॅलन्स ग्रुप ऑफ थ्री कलर्स विच कॅन गो टुगेदर इन हार्मनी. अ गुड एक्झाम्पल ऑफ दिस कलर स्कीम इज येलोइश ग्रीन, ब्लूइश व्हायलेट अँड रेडिश ऑरेंज. असे सुद्धा आपण कलर्स वापरू शकतो. येलोइश ग्रीन म्हणजे थोडस शेवाळी रंग आपण ज्याला म्हणतो, हा, त्यानंतर जांभळा रंग आणि ऑरेंज कलर असे जरी वापरले आपण तरी ही स्प्लिट कॉम्प्लिमेंटरी कलर स्कीम आपण तयार करू शकतो. नेक्स्ट कलर स्कीम आहे डबल स्प्लिट कॉम्प्लिमेंटरी कलर स्कीम. ही सगळ्यात बेस्ट कलर स्कीम आहे की ज्यामध्ये आपल्याला खूपशे रंग दिसतील. त्यामध्ये एक वैविध्यता आहे, इंटरेस्ट क्रिएट होतो यामुळे. की दिस कलर स्कीम कंटेन्स अपोजिट फोर कलर्स ऑन कलर व्हील. चार रंग वापरलेले आहेत. तिथे जर बघितलं आपण जांभळा आहे, त्यानंतर ऑरेंज आहे, ग्रीन आहे, पडदे जे आहेत ते ग्रीन आहेत. म्हणजे चार रंग जवळपास वापरलेले आहेत. दिस कलर स्कीम इज मोर इफेक्टिव्ह, रेस्टफुल अँड प्लीजिंग. अशी कलर स्कीम आपण जर केली तर ती एकदम प्लीजिंग कलर स्कीम वाटेल आपल्याला. आता आपण मगा जसं म्हणलं की वॉर्म कलर कुठले, की जे आगीमध्ये रंग असतात ते वॉर्म कलर्स आणि जे पाण्यामध्ये किंवा ढगामध्ये जे असतात ते कूल कलर्स. तर फक्त वॉर्म कलर जर आपण वापरले तर ती वॉर्म कलर स्कीम तयार होईल. फक्त कूल कलर्स वापरले तर कूल कलर स्कीम तयार होईल. की इथं जर बघितलं आपण, इथं ब्राऊन कलर्स सगळे वापरलेले आहेत. म्हणजे ही काय झाली, वॉर्म कलर स्कीम झाली. तर ब्राऊन कलर कशामुळे तयार होतो, रेड मध्ये आपण जर ब्लॅक मिक्स केला तर ब्राऊन कलर तयार होईल. रेड हा काय झाला, वॉर्म कलर झाला. आणि तेच ब्ल्यू कलर स्कीम आपण ब्ल्यू मध्ये ब्लॅक मिक्स केला तर इथं व्हायलेट कलर तयार झाला. ही काय झाली, कूल कलर स्कीम तयार झाली. इन दिस कलर स्कीम ओनली वॉर्म कलर्स और कूल कलर्स आर यूज. दिस कलर स्कीम कॅन बी यूज फॉर लिव्हिंग रूम और एंट्रन्स हॉल. तशी लिव्हिंग रूम मध्ये वापरू शकतो, डायनिंग हॉल मध्ये वापरू शकतो, बेडरूम मध्ये वापरू शकतो. की एकच रंग आपण वापरायचा, तो फक्त वॉर्म पाहिजे किंवा
इथं वॉर्म आहे, इथं कूल आहे. दॅट इज वॉर्म और कूल कलर स्कीम. आता शेवटची कलर स्कीम आहे ती ट्रायड कलर स्कीम. इथं खूपशे रंग दिसतील तुम्हाला. रेड आहे, येलो आहे, ग्रीन आहे, काही ऍक्सेसरीज ठेवलेत ते ब्ल्यू आहेत. दिस कलर स्कीम इज हॅव्हिंग बॅलन्स ग्रुप ऑफ 3 colors which can go together in harmony. That is reddish orange, bluish violet and yellowish green. की एकमेकाला पूरक असणारे रंग इथं वापरायचे आहेत, की ऑरेंज, व्हायलेट, ग्रीन असे जर आपण वापरले, दॅट इज कॉल्ड ट्रायड कलर स्कीम. दिस कलर स्कीम प्रोव्हाइड्स व्हरायटी इन इंटिरियर. इथं जर आपण बघितलं अशी मजेशीर वाटेल. त्यामुळे मुलांच्या रूमला वगैरे वगैरे ही कलर स्कीम खूप सुंदर दिसते, की मुलांच्या रूमला जनरली. इथं जरी बघितलं ते तर ही लहान मुलांचीच रूम आहे, तर तिथं ही कलर स्कीम खूप सुंदर वाटेल आपल्याला. दॅट इज कॉल्ड ट्रायड कलर स्कीम. तर हे आपण बघितलं आज प्रॉपर्टीज ऑफ कलर आणि कलर स्कीम बद्दल. उद्या आपल्याला डिझाईन विषयाला सुरुवात करायची आहे. तर आता फक्त रोहित आहे. हा रोहित. हा सर. हा तर हा सर. एकटा असशील तरी हरकत नाही, आपण कंटिन्यू करूया लेक्चर, नाही तर मग ते एकदा ब्रेक झाला की गोंधळ होतो. बरोबर आहे? हो हो हो. चालेल. येस सर. येस सर. उद्या 6:30 चालेल. गुड नाईट सर. गुड नाईट. गुड नाईट. येस सर. येस सर. गुड नाईट सर.